हाय एव्हरीवन. या सेशनमध्ये आपण पाहतोय यूज टू. ओके, या सेशनमध्ये आपण यूज टू पाहणार आहोत, म्हणजे USED TO2 यूज टू. आता फ्रेंड्स, यूज टू हे एक म्हणजे खूप असं स्पोकन इंग्लिशमध्ये सहसा बोलले जाणारं एक सेंटेन्स आहे. आता हे कशासाठी वापरलं जातं फ्रेंड्सचं लक्षात घ्या, की आपली एखादी जुनी सवय असते किंवा एखाद्या गोष्टी आपण पास्टमध्ये करत असतो. ओके, म्हणजे मी हे करायचो, आम्ही इथे खेळायचो, मी इथं शिकायचो, मी त्याच्या घरी जायचो. ओके, परत आम्ही खूप साऱ्या गोष्टी खायचो, बरोबर. आम्ही खूप धावायचो, आम्ही खूप पळायचो. ओके, म्हणजे सहसा आपण बोलत असताना स्पोकन इंग्लिशमध्ये आपल्याला हे अशा प्रकारचे सेंटेन्स आपण नेहमीच बोलत असतो, की आम्ही हे करायचो, ते करायचो, जायचो, यायचो, बसायचो. ओके, तर त्याच्यासाठी काय यूज केलं जातं, तर फ्रेंड्स इथे लक्षात घ्या, यूज टूचा यूज केला जातो. ओके, आता त्याचं एक सिम्पल लक्षात घ्या, फॉर्म्युला इथे लक्षात घ्या. त्याचं सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर यूज टू आहे, यूज टूच्या नंतर विहित वनचा यूज केलेला आहे फ्रेंड्स, आणि बाकीचं जे पार्ट आहे तो रिमेनिंग पार्ट किंवा ऑब्जेक्ट वगैरे वॉटेवर तुम्ही काय म्हणू शकाल ते तुम्ही तिथे एड करू शकता. ओके, आता तुमच्या लक्षात आलं त्याच्यामुळे ते लक्षात घ्या की वी यूज दिस एक्सप्रेशन टू टॉक अबाउट द हॅबिट ऑर द रिपीटेड ॲक्शन इन द पास्ट विच वी डोंट डू इन द प्रेझेंट. म्हणजे जे आपण रिपीटेड ॲक्शन आहे ते पास्टमध्ये करायचो, जे की आज ते आपण सहसा करत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आम्ही शाळेमध्ये शिकायचो, आम्ही शाळेच्या प्लेग्राऊंडवरती खेळायचो. ओके, स्कूलमध्ये असताना तुम्ही खेळायचात, शाळेत असताना शिकायचात, किंवा कॉलेजमध्ये तुम्ही लेक्चरला बसायचात. ओके, तर त्या गोष्टी आता तुम्ही त्या पास्टमध्ये करून झालेल्या आहेत, तर आता तुम्ही सध्या त्या काय करत नाहीत. म्हणजे हे इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स इथे. ओके. ओके, आता आता हे जमवण्यासाठी थोडंसं सेंटेन्स बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल कशा प्रकारे आणखी कसं बोलायचं आहे ते. जसं की आय यूज टू स्विम इन द पॉन्ड. आय यूज टू स्विम इन द पॉन्ड. मी तलावात पोहायचो किंवा मी तलावात पोहायचे. ओके, म्हणजे इथे बघा, तलावामध्ये आम्ही पोहायचो किंवा पोहायचे. ओके, आता पोहायचे हे मुलीसाठी किंवा लेडीजसाठी आपण यूज करतो, आणि पोहायचो हे मुलांसाठी वापरलं जातं, ते मुलं म्हणतात असं सिम्पली आपल्याला माहिती आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते अर्थ घेऊ शकता. जसं की आय यूज टू वर्क ॲज अ सेल्समन. म्हणजे मी सेल्समॅन म्हणून काम करायचो किंवा मी सेल्स म्हणून काम करायचे. आनंद यूज टू गो आउट विथ हिज फ्रेंड्स. आनंद काय करायचा, आनंद त्याच्या मित्रासोबत बाहेरगावी जायचा. ही यूज टू प्ले फुटबॉल विथ अस. तो आमच्यासोबत फुटबॉल खेळायचा. ओके, तो त्याची सवय होती, म्हणजे तो खेळायचा आमच्यासोबत, तो यायचा, म्हणजे खेळायचा आमच्यासोबत. ही यूज टू प्ले फुटबॉल विथ अस. वी यूज टू गो देअर ॲट एव्हरी इव्हनिंग. आम्ही दर इव्हनिंगला, म्हणजे प्रत्येक इव्हनिंगला किंवा आम्ही रोज संध्याकाळी तिथे जायचो. शी यूज टू स्टडी हिस्ट्री. ती इतिहासाचा अभ्यास करायची. आय यूज टू हॅव लव हर व्हेरी मच. म्हणजे मी तिच्यावर खूप प्रेम करायचो. आय यूज टू हॅव लॉंग हेअर. म्हणजे माझे केस लांब असायचे किंवा माझे केस खूप लांब असायचे. ओके, माझे केस लांब ठेवायचो, अशा अर्थाने तुम्ही इथं अर्थ घेऊ शकता फ्रेंड्स. ओके, आय यूज टू स्मोक. म्हणजे ही यूज टू स्मोक. तो धूम्रपान करायचा. ओके, तो धूम्रपान करायचा, किंवा आय यूज टू स्मोक, मी धूम्रपान करायचो. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथं अर्थ घेऊ शकता, सेंटेन्स बनवू शकता. ओके, परत दे यूज टू लिव्ह इन इंडिया. ते भारतात राहत असत किंवा ते भारतात राहायचे. म्हणजे असं तुम्ही अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही यूज टूचा यूज करून सेंटेन्स बनवू शकता. म्हणजे तुमची सवय जी आहे जुनी, ती सवय किंवा एखादी गोष्ट आहे ती तुम्ही इथं सांगू शकता. सोपं आहे फ्रेंड्स, काय जास्त आवड नाही, आणि हे स्पोकनमध्ये नेहमी यूज होत असतो, त्याच्यामुळे हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. ओके, आता इथे बघा, काही वेळेस जे आहे ते क्वेश्चन्स विचारले जातात. जसं की क्वेश्चन्समध्ये इथे आपण डिड यू यूज टू बी अ टीचर. तो शिक्षक होतास का किंवा होता का, किंवा डिड ही यूज टू स्टडी फ्रेंच. तो इंग्रजी शिकायचा का. अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन इथे बनवू शकतो फ्रेंड्स, म्हणजे डीडचा यूज करून इथे. कारण हे तुमच्या लक्षात येत असेल की एखादी पास्टमधली सवय आपण सांगतो यूज टू म्हणून, त्याच्यामुळे इथं आपण डीडचा यूज करून क्वेश्चन बनवलेले आहे, आणि डीडचा यूज हो सिम्पल पास्टमध्ये होत असतो, हे आपल्याला माहीत आहे फ्रेंड्स, तेच इथे यूज झालेलं आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जे आहे क्वेश्चन इथे बनवू शकता. ओके, त्याचबरोबर आता
जे निगेटिव्ह सेंटेन्स जे आहेत ते आता थोडंसं लक्षात घ्या. इथं शी डिड नॉट यूज टू लाईक चॉकलेट बट शी डज नाव. म्हणजे तिला आधी चॉकलेट कसे आवडायचे नाहीत, ओके, आणि आता तिला ते आवडतात. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करायची नाही किंवा तिला ती आधी सवय नव्हती, ते सांगण्यासाठी तुम्ही इथे डिड नॉटचा यूज केलेला आहे. फ्रेंड्स, इथे लक्षात ठेवायचं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना डिड नॉटचा यूज करायचा आहे. ओके फ्रेंड्स, एवढं लक्षात घ्या. शी डिड नॉट, राईट. परत पुढे बघा. आय डिड नॉट यूज टू वॉन्ट टू हॅव द नाईस हाऊस. मला चांगलं घर घ्यायचं नव्हतं किंवा माझी इच्छा नव्हती, असं इथे म्हटलेलं आहे फ्रेंड्स. तर इथे लक्षात घ्या की एखादी गोष्ट तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल तर डिड नॉटचा यूज करून तुम्ही इथे सेंटेन्स इथे बनवू शकता, आणि क्वेश्चन विचारत असताना डिडचा यूज करून तुम्ही क्वेश्चन इथे बनवू शकता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सेंटेन्समध्ये यूज करा. त्याचे सेंटेन्स बनवा, वेगवेगळे सेंटेन्स तुम्ही बनवून त्याची प्रॅक्टिस करा फ्रेंड्स. खूप इझी आहे आणि तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये नेहमीच्या ज्या तुमच्या सवयी आहेत किंवा पास्टमधल्या ते तुम्हाला सांगायला सोपं जाईल. ओके, तुम्हाला हे सेशन आवडलं असेल अशी आशा करतो. थँक्यू.